नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून 18 सप्टेंबर 2025 रोजी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे. आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून आता तुम्हाला दरवर्षी ई-केवायसी केल्याशिवाय पैसे मिळणार नाही. आणि या संदर्भात महत्त्वाच्या बाबीसह या ठिकाणी शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केला आहे. आणि यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यास मान्यता देण्यात येत आहे. असा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये असं सांगितलं आहे की बाबा, राज्य सरकारच्या माध्यमातून जे 1500 रुपये अनुदानासंदर्भात हप्त्यासह लाडक्या बहिणींना दर महिन्याला पैसे दिले जात होते, त्या हप्त्यामध्ये किंवा योजनेमध्ये पारदर्शकता यावी, लाभार्थ्यांना खऱ्या अर्थाने योजनेचा लाभ ग्राउंड लेवलला मिळावं, यासाठी या योजनेमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले. आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा एक निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेत आहोत असं त्यांनी म्हटलंय. आणि या ठिकाणी त्या संदर्भात एक शासन निर्णय किंवा एक महत्त्वाचं पत्रक जाहीर केलेलं आहे. आणि यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा इकडे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ही वेबसाईट तुम्हाला दिली बघा, ladkibaheen.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे, या वेब पोर्टलवरती सदरची ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे गुगलवरती जाऊन आणि त्या ठिकाणी तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. आता या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-केवायसी बाबत करावयाची कार्यपद्धती किंवा कारवाई माहितीचा फ्लो चार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला ही केवायसी कशा पद्धतीने करता येणार आहे, त्याच्या स्टेप कोणत्या आहेत, या सर्व स्टेपसुद्धा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या पत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजे आजपासून तुम्हाला 2 महिन्याच्या आत जर तुम्ही ई-केवायसी जर केली तरच तुम्ही या योजनेचे लाभार्थी म्हणून टिकून राहणार आहेत, तरच तुम्हाला हे पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिफिकेशन केले नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील, अशी या ठिकाणी नोंद सर्वांनी घ्यायची असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा, या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांची ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून पुढील 2 महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये तुम्हाला ही ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. अशा पद्धतीचा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे. आता ही जी ई-केवायसी करायची असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने फ्लो चार्ट दिलाय, तो फ्लो चार्ट सुद्धा आपण या ठिकाणी बघायचा. सर्वात अगोदर काय करायचं, तुम्हाला ही वेबसाईट दिली, ही वेबसाईट गुगलवरती किंवा वेबसाईट तुम्हाला कुठल्याही क्रोम ब्राउझरवरती टाकायचे, वेब ब्राउझरवरती टाकायचे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे मुखपृष्ठावरती ई-केवायसीचा एक बॅनर तुम्हाला झळकेल, एक बॅनर तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी ई-केवायसीचा फॉर्म उघडेल आणि लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर, पडताळणीचा संकेतांक कोड म्हणजे कॅप्चर वगैरे असतो, हा कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा. आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावरती क्लिक करायचं. तुमचा रजिस्टर मोबाईलवरती OTP जाणार. आपले ई-केवायसी आधीच पूर्ण झाले असेल किंवा नाही हे तपासायचं आहे तिथं. जर केवायसी असेल तर ऑलरेडी तुमची केवायसी झालेली आहे असं या ठिकाणी येणार. आणि जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला केवायसी म्हणून येस किंवा नो असं. तर होय असेल तर ई-केवायसी पूर्ण झालेली आहे असा संदेश प्राप्त होईल. आणि जर नाही असेल तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत व आहे की नाही हे तपासलं जाईल. म्हणजे तुमचं आधार कार्ड केवायसी झाले की नाही हे त्या ठिकाणी चेक केलं जाणार. चेक केल्यानंतर पुन्हा खाली यायचं. खाली आल्यानंतर या ठिकाणी आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा मेसेज येईल. आणि होय आला असेल तर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवरती OTP जाणार. हा OTP त्या ठिकाणी टाकून सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर ई-केवायसी पृष्ठावर पती पत्नी यांचा आधार कार्ड नमूद करून पडताळणी संकेतांक कोड कॅप्चर नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP वरती क्लिक करायचे. म्हणजे वडिलांचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकावा लागणार आहे, दोन्ही आधार कार्ड नंबर टाकायचे. त्यानंतर पती किंवा वडील यांच्या रजिस्टर मोबाईलवरती OTP जाणार. हा OTP या ठिकाणी टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचे. अशा पद्धतीने हा अतिशय महत्त्वाची स्टेप त्यांनी दिलेली आहे. आणि यामध्ये लाभार्थ्यांचे बघा,
जात प्रवर्ग पर्याय निवडायचा असतो, डिक्लेरेशन तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो आणि माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाही, या ठिकाणी होय किंवा नाही तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत, होय किंवा नाही मेन्शन करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावरती तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल असं ई-KYC पडताळणी यशस्वीपणे पूर्ण झालेले आहे असा मेसेज तुम्हाला या ठिकाणी येणार. अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने ई-KYC कशी करायची, का करायची या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर केला आहे. सर्वांनी आजपासून ई-KYC करायला सुरुवात करायची. काही अडचण येत असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आपण नक्कीच त्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करूया. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.